हॅलो 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 स्वर लाव स्वर पांडे हरी हां थोडं जास्त वाटायला लागलं. हरी हॅलो 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 रामकृष्ण
आनंद करते घरोघर आनंद करते घरोघर नावाचे गाती प्रेमे आनंदे नाचती प्रेमे आनंदे नाचती कैलास महाराज पुढे. हरिभक्तपरायण संगीत विशारद विदर्भ कोकिळा गणेश महाराज जटाळे आणि संगीत विशारद हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार गुरुजी. मृदंगाची साथ मृदंग विशारद ओंकार महाराज कागदे आणि मृदंग विशारद शत्रुघ्न महाराज पठाडे.
वा 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 कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदी करती घरोघर, सदा नाम वाचे गाती, प्रेमी आनंदी नाचती, होता कृष्णाचा अवतार, आनंदी करती घरोघर, तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर, समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननेतपानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला नकंदरम कंजनेत्रम सदैधवलहास, पांडुरंगा करो
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लां ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी व भयदां जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरुं पुण्डरीकाय धातुं मनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलं श्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे क्रिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवंताच्या अवतार कार्याबद्दल काल्याच्या प्रसंगातील आपण अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र आसो लांबा या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने त्याच पंढरीश परमात्म्याच्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं हा 3 दिवसाचा 4 दिवसाचा उत्सव म्हणजे दशमी एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी, बरोबर ना? एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी असा त्रिदिनीय महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः सुरुवाती ढाकणे परिवारानं केली होती, पण नंतर सगळे गावांनी ही धुरा उचलली आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणून हा अतिशय सुंदर उत्सव या ठिकाणी घडून आला. आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा, मला वाटतं मी 2-4 वेळ या गावामध्ये आलो आहे की नाही. तिकडची साईड पहिल्यांदा तिकडून इकडं कीर्तन होतं, आता इकडून इकडे आहे, थोडासा बदल, पण अतिशय सुंदर. पावसाची काही चिंता राहिली नाही आता आहे का नाही. अतिशय गोड नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण शत्रुघ्न महाराज पठाडे, नामवंत म्हणायचं काम नाही, तुमच्याकडं कुणाकडं पाहावं लोकाला कळत नव्हतं, पण तुमचा काळ संपला. आता कोणी 1.5 तास तुमच्याकडे पाहणार नाही मी सोडून. प्रत्येकाची वेळ असते महाराज आहे का नाही, लक्षात ठेवा, बरोबर आहे का नाही. म्हणून दोनही नामवंत मृदंगवादक पठाडे महाराज आहेत. हरिभक्तपरायण आमचे मित्र ओंकार महाराज आहेत. संगीत विशारद हरिभक्तपरायण आमचे कैलास महाराज पवार आणि संगीत विशारद हरिभक्तपरायण गणेश महाराज जटाळे, इकडे आमचे अण्णा आहेत, सगळी मंडळी आहे, सर्वांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील दुसरे 2 नामवंत कीर्तनकार खाली बसलेले आहेत. हा योगायोग पंढरीच्या वारीमुळं आला बरं का. हरिभक्तपरायण भागवताचार्य गोपाल महाराज आणि हरिभक्तपरायण भागवताचार्य आमचे अमोल महाराज. म्हणजे आज आळंदी व पंढरपूरवरून गावाकडे जात असताना हे आता वारी अजून आम्ही घरी पोहोचलो नाही. हे कीर्तन करून मग घरी. ते ड्रोन आता बंद करा दादा, हां, कारण ते काय युवाईनाचं काही सांगता येईन काय होईल. युवाईनं हे लक्षात ठेवा, ते त्याच्याकडेच पाहतात लोक. म्हणून दोनही नामवंत कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि उपस्थित सर्व श्रोते मंडळी, वाटलं नव्हतं एवढी लोक या ठिकाणी जमलेली असतील, पण भरपूर बसायला सुद्धा जागा नाही एवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांची गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे ते आमचे हरिभक्तपरायण दत्ता महाराज, अतिशय गोड लावलेला आहे दत्ता महाराजांनी. मला वाटतं चॅनल आहे का नाही, महाराष्ट्र एक जण सांगा कोणीतरी, अतुल्य महाराष्ट्र न्यूज चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्या घरी सुद्धा त्यांच्या माध्यमातून आहे. त्याच्यानंतर ड्रोनमधून आपली शूटिंग ज्यांनी केली तेही दादा आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा.
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते सौजन्यदाते राजूभाऊ गुगे MIT मध्ये कराड साहेबांच्या अतिशय फॅमिली मेंबरचे एक मेंबर आहेत आणि आज पुण्याला राहत असताना सुद्धा आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. हे आळंदीला राहतात, ते पुण्याला राहतात, पण जननी जन्मभूमीश महाराज म्हणतात आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. हे मी सांगत नाही, हे शास्त्रानं सांगितलेलं आहे. स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आपल्या जन्मभूमीला मानलं पाहिजे आणि म्हणून आपण जन्मभूमीची नाळ जोडून ठेवता ही फार आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्हा राजूभाऊंना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. कृष्ण गोकुळी जन्माला. तुकाराम महाराज सांगतात कृष्णाने गोकुळामध्ये जन्म घेतला आणि भगवंतानं जन्म घेतल्याबरोबर जे दुष्ट प्रवृत्तीचे माणसं होते ते आता भीती वाटायला लागली, त्यांना घाबरायला लागले. दुष्टा चळकाप सुटला. पण हे जन्माला जे आले ते कोणी सामान्य नव्हते. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करते घरोघर. निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार झाला होता आणि भगवंताने गोकुळामध्ये जन्म घेतला होता. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करते घरोघर. मग आनंद केला म्हणजे नेमकं काय केलं? सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती. त्या भगवंताचं नाम घेऊन सर्व आनंदानं प्रेमानं नाचत होते बरं का. महाराज म्हणले आणि या आनंदानं नाचण्यामुळं आणि नाम गेल्यामुळं झालं काय? तुका म्हणे हरती दोष आणि आनंदाने करती घोष. आपल्या जीवनातले दोष नाहीशे होतात ते भजनानं होत असतात बरं का. कसाही माणूस असू द्या, भजनाकडे आला की लोकांची पाहण्याची दृष्टी बदलते. तुम्ही बघा ना, कसाही माणूस येऊ द्या, परमार्थाकडे आला की लोक म्हणतात होता हो पहिला तसा, पण आता देवाकडे आला, चांगलं झालं. त्याचे दोष पाहत नाही बरं का. माणसं एकदा परमार्थाकडे आलं की त्याच्या दोषाकडे माणसं लक्ष देत नाहीत. वाल्या कोळ्याचं उदाहरण घ्या ना. वाल्या कोळ्या एवढा पापी तर इथं एकही नसावा. एक नाही, मी गॅरंटीनं सांगतो. चला, काही माणसं म्हणतात मी खूप पाप केलो महाराज. काहीच पाप नाही आपलं. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, याच्यापेक्षा काय? याच्यापेक्षा पाप काय तुमच्या जीवनात? चला बोरा अहो, आज 12 बोकड्याचा बेत आहे. कळलं माझं बोलणं? आज 13 आहे, 14 आहे. हे काहीच नाही, नॉर्मल गोष्टी आहेत त्या. त्यानं माणसं मारली होती, मोजली नव्हती. वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती महाराज, लक्षात ठेवा. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी सुद्धा नारदाच्या संगतीत आला. वाल्याची वाल्मिक झाली, नंतर वाल्मिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं झालं. बरोबर आहे का नाही? हा दोष जीवनातला जर गेला असेल तर तो राम नामानं गेलेला आहे. नामानं माणसाच्या जीवनात दोष राहत नाही, हा लक्षात ठेवा. म्हणून तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. होता कृष्णाचा अवतार, आनंदे करती घरोघर. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठला वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. हा काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. खाली बसलेली मंडळी बोलत चला. हा मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? कलश बसल्यावर. मंदिर देवळाच्या कामा कलश. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? हां जागे आहे ना तुम्ही? हां, समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे, तसं काल्याचं कीर्तन हे कार्यक्रमाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. लक्ष देऊन ऐका. रात्री कीर्तन असेल तर कीर्तनकार अनेक विषयाला अनुसरून बोलू शकतो, ते रात्री तुम्हाला ऐकायला मिळत. रात्रीचं कीर्तन असेल तर माणूस अनेक विषयाला अनुसरून बोलू, असा विषयच राहणार नाही. तुम्ही पुन्हा विषयच घ्यायचा नाही, नादच करायचा नाही. विठ्ठला
कोणाची कॉपी करायची नाही. लक्षात ठेवा, लक्षात घ्या. त्यांची कोणी कॉपी करायची नाही. लक्षात येते तुम्हाला? रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार अनेक विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे, कारण प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. रघुकुलाची रीत सांगितलेली आहे ना, रघुकुल रीत सदा चली आई. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम सिया राम जय सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाई. लक्षात ठेवा, रामाचं चरित्र आचरणीय आहे म्हणून प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. एक बाणी का म्हणायचे? जो बाण ज्या कामासाठी सोडला तो करूनच तो थांबायचा. म्हणून माणसं आजही समाजात म्हणतात, अहो हा याच्यावरचा रामबाण उपाय आहे, याच्यानंतर दुसरा उपाय करायची गरज नाही. बरं का ओंकार महाराज, दुसरा उपाय करायची गरज नाही. हा, प्राण जाय पर बचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय पर बचन न. रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र कृष्णाचं नाव आहे ना, दादाचं नाव आहे का नाही. कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे, रामासारखं राहता येईल, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला, म्हणजे या नाही, ज्यांचं गोकुळातलं चरित्र सांगायचंय त्यांचं लक्ष देऊ नये. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? 16,108. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पडल्या, दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे. महाराज म्हणले, करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राही. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला बिडीचा चटका दिला तरी सहन होणार नाही. देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला 3 देहाचा होता. तो सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. आभेदाचा काला 3. भेद गेला पाहिजे जीवनामध्ये. कोणता भेद जावा? हा मंदिरातला देव आहे, मी दर्शन घेणारा जीव आहे, हा भेद संपला पाहिजे. आज जे पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, पांडुरंगाच्या दर्शनात मंदिरात प्रवेश करत असताना पायऱ्या उतरून खाली येतो आपण, आणि पायऱ्या उतरून खाली येत असताना तिथे एक झाड आहे बघा वाळलेलं. ते कशाचं आहे? कानोपात्रेचं झाड आहे, बरोबर आहे. कानोपात्रा एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली पण पुन्हा माघारी आली नाही. पांडुरंगाच्या मंदिरात गेली आणि पांडुरंगानं तिला हृदयात जागा दिली. हे जीव ब्रह्माचं ऐक्य, ही खरी, हा खरा काला आहे.
महाराज म्हणते काय अभंग नाही, पण ते म्हणतात एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. बरोबर आहे का नाही? आणि भगवंताने तिला आपल्या मंदिरामध्ये जागा दिलेली आहे. बरं, जी मुलगी होती ती सामान्य होती, एकदम सामान्य वेश्येची मुलगी होती ना, पण भेद गेला. महाराज म्हणले गेला भेद, भेदाभेद निवारून. आपला भेद गेला पाहिजे. आपला देवाचा आणि जीवाचा भेद जाईल का नाही मला सांगता येत नाही. आपला सामान्य भेद जायला तयार नाही. हा वंजारी, हा मराठी, हा कोळी, हा माळी, हा साळी, हा धनगर, हा हाटकर, हा भिल्ल, हा रजपूत, हा ओपन, हा ओबीसी, या भेदात आपण 2 वर्ष झाले होरपळून चाललेली माणसं आहे. लक्षात ठेवा. आज आम्ही एवढे मित्र सोबत आहे. आज 4घच आलो आम्ही. दिंडीत माझ्यासोबत जवळपास 100 महाराज लोक होते. एक एका जिल्ह्याचं नाही, एक एका जातीचं नाही. 18 पगड जातीचे लोक ज्या सोहळ्यामध्ये सामील होऊन एका मायच्या लेकरासारखे राहतात. ती वारी म्हणजे पंढरपूर. कस काय वय तेवढं वाऱ्या म्हणजे काय तुम्ही पळायच लागले काय जन्माला आल्या आल्या? असं नाही. वडील वारकरी असल्यामुळं दिंडी होती, दिंडी आहे. आणि दिंडी असल्यामुळं मी 1 वर्षाचा झालो की मला दिंडीत घेऊन गेले. कारण मला घरी कोण ठेवणार? घराला लॉक असतं ना. घरी कोणीच नसतं वारीत, आमच्या घराला लॉक असतं. मग ते तेव्हापासून वारी आहे. तर आजपर्यंत या वर्षीचा तर एवढा अनुभव आहे की मी प्रस्थानला आलो, तुकाराम महाराजांचं प्रस्थान, आणि त्या दिवशी घरी मुलगा झाला. इकडं प्रस्थान आणि इकडं मुलगा झाला. मग ही मित्रमंडळ आम्ही सोबतच होतो. म्हटले महाराज आज आपल्याला जावं लागेल, कारण अशा वेळेला आपला पती पत्नीच्या जवळ असावा अशी पत्नीला अपेक्षा असते अशा काळामध्ये. बरोबर आहे का नाही? मग पाहुणे रावळे म्हटले महाराज अहो मुलगा झाला, मग तुम्ही आता यायला पाहिजे. म्हटला झालाय ना आता येणारच आहे मी. म्हटलं प्रस्थान होऊ द्या. मग ते प्रस्थान झालं, तुकाराम महाराजांचं प्रस्थान झालं, माऊलीचं प्रस्थान झालं. वारीला महत्व आम्ही किती देतो लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचं प्रस्थान, माऊलींचं प्रस्थान झालं. नंतर पुण्यापर्यंत चालत गेलो, दिंडी मुक्कामावर पोहोचवली. त्याच्यानंतर फ्लाईटनी नांदेडला आलो, भेटलो आणि पुन्हा फ्लाईटनी वारीमध्ये हजर झालो. एवढं आमच्या जीवनात आम्ही वारीला महत्व देतो. मी आज जो काही उभा आहे, महाराष्ट्राच्या बाहेर 2-4 राज्यात मी जातो. एवढंच नाही, मी विदेशात दुबईला जाऊन सुद्धा कीर्तन केलं. हे सगळं जर मला मिळालं असेल तर हे ज्ञानोबारायाच्या वारीनं दिलेलं आहे. मी स्पष्टपणे सांगतो, माझ्या जीवनात जर वारी नसती तर मी महाराज बी असतो का नाही सांगता येत नाही. लक्षात येते? म्हणून माझी विनंती आहे, एकदा तरी पायी वारी करा, पंढरपूरची पायी वारी करा. वारी हा बोलण्याचा विषय नाही, वारी हा लिहिण्याचा विषय नाही, वारी हा अनुभवण्याचा विषय आहे. वारी हा मॅनेजमेंटचा विषय आहे, वारी हा अनुभवण्याचा विषय आहे. पण माझी विनंती आहे, एकदा वारी करा. पंढरपूरच्या वारीत एकदा आपण गेलं पाहिजे. विठाला विठाला. काय मिळतं पंढरपूरच्या वारीत? पंढरपूरच्या वारीत काला अनुभवायला मिळतो. भेदच राहत नाही. अहो तिथं ट्रकवाला सुद्धा माऊली, हॉटेलवाला सुद्धा माऊली, हॉटेलवाला सुद्धा माऊली, वारकरी सुद्धा माऊली, झेंडेकरी माऊली, टाळकरी माऊली. एवढंच नाही हो, खिसा मारायचा असेल तरी माऊली म्हणूनच मारला जातो. माझा मोबाईल गेला बरडला म्हणून सांगतोय मी तुम्हाला. माझाही गेला, गणेश महाराजांचाही गेला. आमच्या दिंडीतच ते रात्रीला आला गडी एक. बरं काय ओळखायला येणार आहे का नाही? आला आणि ते मोबाईल चोरी करून घेऊन गेला बिचारा. म्हणून म्हणलं धरीला पंढरीचा चोर, पण तो सापडला नाही आम्हाला. विठाला एका गळ्यात माळ. आता परवाची घटना, आम्ही नदीला आंघोळीला गेलो. आंघोळीला गेल्याच्या नंतर एक मोठा गंध लावलेला गळ्यात माळ असलेला माणूस आणि एक आंघोळीला गेला आणि कपडे काढून ठेवले. आणि त्या दुसऱ्या गंधावाल्यानं माळीवाल्यानं त्याचे कपडे पळवले. मला लगेच एक माणूस भेटला, महाराज तुमच्या वारकरी संप्रदायात आता चांगले लोक राहिले नाही. म्हटलं अहो काय झालं? अहो वारकऱ्यानं त्या माणसाची पिशवी आणली म्हणे, मी डोळ्यानं पाहिली. एवढी माळ होती म्हणे त्याच्या गळ्यात, कपाळाला गंध लावलेला होता. आणि असं झाल्यानंतर लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? म्हणलं लोकांनी वारकऱ्यावरच विश्वास ठेवायचा. म्हणे मग चोरी करून गेला तो कोण आहे? म्हणले चोरी करणारा वारकरी नाही, चोर वारकऱ्याच्या वेशात आला, हे चुकीचं आहे. वारकरी काही लोक महाराज लोक बिघडले, अजिबात नाही.
बिघडलेही नाही, बिघडलेले नव्हते, बिघडलेले नाहीत आणि बिघडणारे नसणारही आहेत. मग हे घडतं हे काय? बिघडलेल्यानं माळी घातल्या आणि महाराज झाले म्हणून बिघडलं सगळं. विठाला खरा काला जर आपल्याला अनुभवायचा असेल तर तो वारीमध्ये आल्यानंतर मिळतो. आपल्याला लक्षात घ्या, काला म्हणजे एकरूप होणे. अहो, दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? बोला. काला. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली, आता आम्ही खाल्ली दूध भाकरी, त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं, हा नाही, हे कालवा, हा काला नाही. दही आणि लाही एकत्र करणे याचं नाव आहे काला. मग कोणतं दही आणि कोणती लाही? नामाचं दही आणि प्रेमाची लाही. पुन्हा एकदा ऐका, नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवंत धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतात आणि आपल्या भक्ताचा सांभाळ करतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत अवतार घेतात. लक्ष देऊन ऐका, अवतार कशाला म्हणतात? अवतरती म्हणजे खाली येणे. भगवंत आपलं ठिकाण सोडून आपल्यासाठी या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतात. मग भगवंत अवतार घेतात, मग अवतार घेऊन करतात काय? आणि अवतार घेतात तर त्यांचे किती अवतार आहेत? महाराज म्हणतात भागवतामध्ये प्रामुख्यानं 24 अवताराचं वर्णन आहे. भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहेत. संत मालिकेमध्ये 10 अवताराला प्राधान्य आहे आणि गर्गाचार्यानं गर्ग संहितेमध्ये याचं 6 भागात वर्गीकरण केलेलं आहे. काही भगवंताचे अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, काही पूर्ण अवतार आहेत आणि काही परिपूर्णोत्तम अवतार आहेत. आपण सगळे देवाचे अंश अवतार आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनश्रेष्ठानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती. आपण सर्व देवाचे अंश अवतार आहोत. कपिल भगवंताचा कला अवतार आहे, परशुरामाचा आवेश अवतार आहे, प्रभू रामचंद्राचा पूर्ण अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा परिपूर्णोत्तम अवतार आहे. 6 भागात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पण भगवंत अवतार घेत असताना किती अवतार घेतात आपण संतांच्या प्रमाणानं पाहू. अनंतावतार घेशी भक्ता कारणे, भक्ता कारणे देवाचा एक अवतार नाही. महाराज म्हणले भगवंतानं अनंत अवतार घेतले, ते आपल्या भक्तासाठी घेतलेले आहेत. देव नटला नाना परी भरोने उरला चराचर. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट न कसा माईक चालल? बरं, मग आहे का नाही? करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे. मग लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. नाही तर मग ते लड्डू मुत्या पाहिजे.
पण ते बंद पाडाय त्याला 10-5 माग झाले ना ते व्हायरल, ते लड्डू मोत्याने अवतार गेला काहीतरी असं, बरोबर आहे ना. त्याला असं 10 जण उचलायचे, 4-5 जण, आणि ते असं फॅन चालू बंद करायचं. एवढा ताण कशाला घ्यायचा, बटन दाबायचं बंद होते. महाराज लोकांना बंद पडलेलं चालू करण्यासाठी अवतार घ्यावा, काही सप्ताह चालू आहे बंद पडण्यासाठी महाराज कारण व्हावं का त्याला? अवघड आहे, बरोबर आहे का? लक्षात ठेवा, फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. लक्ष देऊन ऐका. मग याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एकच आहे. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. मी अजून उदाहरण सांगाल तुम्हाला सोपं करून, बरोबर आहे. तुमचं नाव काय? चष्म्यावाले बाबा सोपान काचगुंडे, माझे नाव करी आहात तुम्ही, वा. बोला, रामायणाचार्य आमचे सोपान महाराज, बरोबर आहे, नाव करी आहेत माझे बाबा. आता मला बाकीच्यांनी सांगा, हे सोपान बाबा त्यांच्या मुलाचे कोण आहेत? आता हे काय UPSCचे प्रश्न नाहीत, हे घरातलं आपलं रोजचं आहे. हे बोला, त्यांच्या मुलाचे कोण आहेत? वडील. बायकोचे कोण आहेत? नवरा. सुनेचे कोण आहेत? सासरे. बहिणीचे कोण आहेत? भाऊ, बरोबर आहे. भाच्याचे कोण आहेत? मामा. मग आता हे 10 आहेत का? सोपान महाराज 10 आहे का एक आहे? ह्या सगळंच काय, मामा बी तेच, भाऊ बी तेच, सासरा बी तेच, नवरा बी तेच, बरं बापाचे पोरगा, बरोबर आहे, मुलगा तेच, असं कस काय? ज्याचा जो नात्याचा भाव असेल त्याच्यासाठी ते आहेत. माझं बोलणं कळलं तुम्हाला? जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. ज्याचा भाव जिथं असेल त्याला तो देव वाटतो. काहीला तुकाराम महाराज आवडतात, त्याचा भाव तिथे आहे. काहीला ज्ञानोबाराय आवडतात, त्याचा भाव तिथे आहे. काहीला छत्रपती आवडतात, त्यांचा भाव तिथे आहे. काहीला भगवान बाबा आवडतात, त्यांचा भाव तिथे आहे. काहीला बाळू मामा आवडतात, त्यांचा भाव तिथे आहे. ज्याचा भाव जिथं असेल तो त्याच्यासाठी देव आहे. लक्षात ठेवा, भाव म्हणजेच देव आहे ना, बाकी दुसरं काय? ज्याचा भाव जिथं आहे तो त्याच्यासाठी देव आहे. म्हणून साधू संतानं प्रत्येक जातीत जन्म घेतला. बस, देवते संत निमित्त त्या प्रतिमा जरी वेगळ्या असतील तर प्रत्येक जातीत एका संताचा जन्म झाला का? निदान त्या लोकांना परमार्थ कळावा. बरं ऐका, प्रत्येक जातीत एका संताचा जन्म झाला. नुसता तुकोबा रायचा, ज्ञानोबा रायचा सोहळा पंढरपूरला जात नाही. या महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. भगवान गडाची पालखी पंढरपूरला आहे. तादमापूरहून बाळू मामाची पालखी सुद्धा पंढरपूरला आहे. लक्षात घ्या, तुकाराम महाराजाची पालखी आहे तर निवृत्तीनाथांची आहे, मुक्ताबाईची आहे, जनाबाईची आहे, नामदेवरायाची आहे. संत अनेक जातीत जरी जन्माला आले तर त्यांचं ध्येय एकच होतं, पंढरपूरचा पांडुरंग. त्यांचे गाव जरी वेगळे असतील, त्यांचे नाव जरी वेगळे असतील, त्यांची जात जरी वेगळी असेल आणि त्यांचा मार्ग जरी वेगळा असेल तर मुक्काम मात्र पंढरपूर होता, हे विसरता कामा नये. हे विसरता कामा नये. सर्वांचं ध्येय एक. देव नटला नाना परी, त्यापैकी एक पांडुरंगाचा अवतार आहे ना. भरो निवरला चराचरी, अनंत अवतार भगवंताने घेतलेले आहेत. त्यापैकी एका अवताराचं वर्णन आजच्या अभंगामध्ये आहे. तो आहे भगवान श्रीकृष्णाचा परिपूर्णोत्तम अवतार. आता पूर्ण अवतार म्हणजे काय आणि परिपूर्णोत्तम अवतार म्हणजे काय? पूर्ण अवतार याला म्हणतात, कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. आणि कार्य करण्याची क्षमताही आहे आणि स्वातंत्र्य सुद्धा आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. विठाला विठाला. मथुरेचा राजा कंस, कंसाची चुलत बहीण देवकी, देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा झाला आणि दुसऱ्या दिवशी थाटामाटात आनंदानं गावातून वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडला, आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची, तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा मायावर भरोसा नाही का? माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल
तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं, घेऊन या खडग माराया, पण हात तो धरीला वसुदेवे वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, वेड्या ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल, मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. हे बघा, मरावं लागणार आहे. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळं असतं कलंक असतं. म्हणून थोडं जरी कर्ज शेतकऱ्याच्या डोक्यावर झालं ना, ते शेतकरी आत्महत्या करतात. माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना, तुमच्यावर बँकेचं 10-5 लाख कर्ज असेल तर तुम्ही आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका, डोक्यात सुद्धा घेऊ नका. खऱ्या जर आत्महत्या करायच्या असतील तर या महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांनी कराव्या. ज्यांनी कोट्यावधीचे घोटाळे करून या महाराष्ट्राला कर्जबाजारी बनवलं ना, अरे ते तुमच्या पुढे एवढे टाईट कपडे घालून येतात आणि तुम्ही 2-4 लाखासाठी आत्महत्येचा विचार मनात आणता. अजिबात नाही, अजिबात आत्महत्या हा उपाय नाही आहे. आणि तुमच्या 2-4 लाखांना सरकारचं काय वाकडं होणार आहे? अहो, यांच्या मीडियाच्या बॅनरचा आणि जाहिरातीचा खर्च कोटी रुपयांनी असतो, कोटी रुपयांनी. त्याच्यामुळं हे विचार सुद्धा आणायचे नाही आत्महत्येचा. अरे सिर सलामत तो पगडी 50, बरोबर आहे ना. आत्महत्येचा विचार करायचा नाही. तुम्ही आत्महत्या केल्यानंतर पत्नीने कसं जगायचं, लेकरांनी कुणाला बाबा म्हणून हाक मारायची, कारण घरातला करता माणूस गेला ना, ते घर रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. पण आत्महत्येचा विचार नाही करायची सुद्धा नाही. महाराज लक्षात ठेवा, कोट्यावधीचे घोटाळे करून ते काय म्हणतात, माझा याच्याशी संबंध नाही. विठाला विठाला कलंक. काही माणसं कलंकाला घाबरतात ना. आत्महत्या करा वाटते कुणालाच नाही हो. कुणाला आत्महत्या हो, जीवापेक्षा माणसाला काय आवडत असतं. मग तरी माणसं मरायला सहजासहजी तयार होतात नाही हो. ते म्हणतात या कलंकापेक्षा मेलेलं परवडलं. कळलं माझं बोलणं? म्हणून म्हणलं इथं कलंक काजल से काल. काजळापेक्षा काळं जर काय असतं, अरे म्हणले बहिणीचा हत्यारा म्हणून लोक नाव घेतील तुझं, मग काय करू. समजावून सांगितलं वसुदेवानं. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात, साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. आता मी जर संस्कृतच बोलायला लागलो तुमच्या पुढं तर लोक काय म्हणतील, काय महाराज आहे. लोकाला कळलं असं सांगायचं ना. माझी विद्वत्ता तुमच्या समोर मांडून फायदा आहे का? मी बोलतोय तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. तुम्हाला कळणं महत्वाचं आहे ना. मी बोलतोय तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. मग लक्षात ठेवा मला काय सांगायचं. समजून सांगण्याच्या पद्धती असतात. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगावं. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर माणसाकडं असावं. बघा, भगवान श्रीकृष्णाकडे बासरी आहे पण सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी आहे, राक्षस आला तर सुदर्शन आहे. भगवान शंकराकडे डमरू आहे पण त्रिशूळाला बांधलेलं आहे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? डमरू आहे पण त्रिशूळाला बांधलेला आहे. मग तुम्हाला डमरूचा आवाज ऐकायचा का त्रिशूळाचा श्वास घ्यायचा, तुम्ही ठरवा. आपल्या सर्व देवाच्या हातात शस्त्रास्त्र आहेत. कशामुळं? कारण देश चालत असतो शस्त्राने आणि शास्त्राने. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना छत्रपतीला तलवार ठेवण्याचा आग्रह नाही केला. सांगितलं, राजे, ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या शस्त्राच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. आणि जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्वाच्या असतात. तुम्ही सीमेवर गेले टाळ पकवाज घेऊन, ज्ञानबा तुकाराम, एका गोळीत मरचीन, तिथं काय झालं? अरे बरोबर आहे ना. हे तिथं त्या AK-47 रायफल गन हेच पाहिजे ना, बरोबर आहे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, तो कधी कधी उलटा बी करता आला पाहिजे. चोर फक्त वारीत सापडाव महाराज, त्याच्या 7 जन्म पुन्हा कोणी चोरी करणार नाही. तो फक्त सापडायला पाहिजे. विठाला विठाला. कोणता
सापडो का न सापडो, पण आमच्या दोघांचा मोबाईल हाणणारा सापडायला पाहिजे. लक्षात ठेवा. महाराज म्हणले शस्त्र आणि शास्त्र यामध्ये चालत असतो. लक्षात, ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रति उत्तर देना चाहिए भाई और बहनों. पाकिस्ताननं आपल्या निष्पाप लोकांची पहलगामला हत्या केली. 26 ते 27 लोकांची हत्या केली, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर काही दिवसानं आपल्या 2 महिलांना पाकिस्तानवर अटॅक केला. त्याच्यामध्ये एक सोफिया कुरेशी आणि योमिता सिंग, बरोबर आहे. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का. त्यांनी आपले 27 निष्पाप लोक मारली. आणि महाराष्ट्र भारत सगळे लोक हळहळ करत होते की निष्पाप. काही चित्र जर त्यासमोर डोळ्यासमोर आली तर आजही सुन्न होतो माणूस. लक्षात घ्या किती मोठं भयंकर ही घटना होती. पण त्यांना सबक शिकवण्यासाठी 2 महिलांची निवड केली. माणूस साधं काम बायाला सांगतं का महत्वाचं? बोला ना. बायाला कोणतं काम? झाडायचं, फरची पुसायची, धुणं धुवायचं, स्वयंपाक करायचं. म्हणजे असं महत्वाचं मोठं काम असलं की माणसाकडं असतं. पाकिस्तानला हे सबक शिकवलंय. आमच्या बाया एवढं करू शकतात, अजून माणसं पाठवायची राहिलेली आहे. तुमची लायकी काय हे आमच्या 2 महिलांनी दाखवून दिली. अजून तर आमची फोर्सन पुरुषन हे मागच आहेत. बाया जाऊन काय माझं, अरे बाईनं थोबाडीत आणली, लाज आहे का तुझ्या? लागला शानपणा सांगाय, चाली म्हणाय, कीर्तन कराय. बरोबर आहे का नाही? लक्ष काय माणसं म्हणजे तुम्ही आमचं पक्व बरं. आता त्यांच्यावर जळून उपयोग हे का? काही फायदा नाही. काही मोठ्या माणसावर जळून उपयोग नाही. काय उपयोग होणार आहे? चला बोल. काही फायदा होत नाही. आपली आग होती म्हणजे भाजल्यावर त्रास होतो ना. दुसरं काय, तुम्ही असा वाईट अर्थ घेऊ नका. त्रास होतो ना माणसाला, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. मला सांगायचं एक आहे, मोठेच असतात त्यांना तुम्ही एक हे बघा, मी 2 पद्धतीचं जगणं सांगतो तुम्हाला. एक तर मोठ्या माणसाचे पाय धरून जगायला शिका, नाहीतर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा. ह्याला मोठं होता येईना आणि ह्याचे मोठे पण सहन होईना. ह्यानं काय होणार? ही मळमळ काही फायद्याची, काही उपयोगाचं नाही. काय फायदा आहे महाराज सांग? काही उपयोगाचं नाही आहे. लक्षात घ्या. एखाद्यानं सुंदर बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं. आपलं काम काय? छान बांधलं हो तुम्ही घर. अहो आज तुमचं झालं, उद्या आमचं होईल. आनंद आहे. आज तुम्ही घर बांधलं, आमचे 4 पाहुणे जर आले तर तुमच्याकडे आम्हाला आणून बसवता येतील. एखादा VIP पाहुणा आला तर तुमच्या बेडमध्ये त्याला झोपायला जागा देता येईल. जेवण करा, कौतुक करा, निघून जा, काम झालं आपलं. जेवणही करत नाही, कौतुक करत नाही, ती जाऊन शानपणा करतं. POP जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागतं. तेवढी कडी बसून घे ना. याच्या POPचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी नवी गावात आणली ना आपल्याला पेढे खाय बोलवलं. अरे स्वप्न असतं माणसाचं, आणि त्याचं स्वप्न जर पूर्ण झालं आणि त्यानं त्याच्या पैशाने गाडी घेतली आणि तुम्हाला पेढे खाय बोलवलं, मग त्याचं अंतकरण मोठंच असलं पाहिजे ना. अंतकरण मोठं. तुम्हाला पेढे खाय बोलव, मग तुमचं काम काय? छान घेतली हो गाडी. आज तुम्ही गाडी जरी घेतली तर आम्हाला वाटतं आम्ही गाडी घेतली. अहो तुमच्या गाडीची चावी मागितल्यावर तुम्ही नाही म्हणणार आहे का? नका तुमची गाडी आम्हाला कधी देऊ, पण एखाद्या रात्री जर आजारी पडलो ना तर उशीर करू नका. ह्याच गाडीत टाकून मला परळीला नाही तर बीडला दवाखान्यात घेऊन जा. आनंद आहे. आज तुमची झाली, उद्या आमची होईल. कौतुक करा, पेढा खा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुक करत नाही, पेढा खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, बरोबर आहे, करणारे करायला लागले. आज तुम्हाला काही टेन्शन आहे माझं? हा बोला. चांगला आहे काय भेटायला ना? राजू भाऊ एकटा, मी पाहून घेईल दोघं. तुम्हाला ताण काय? ते आहेत थोडे टेन्शन मध्ये आपलं ते. हा बरोबर आहे का? लक्षात येते का? बरोबर आहे का नाही? आम्ही दोघं पाहून घेऊ ना. तुम्हाला आनंद आहे, चला भावा. ते यजमान झाले तर आपल्याला कीर्तन ऐकाय मिळालं ना. चला, कैलास महाराजाला कोणीतरी गावात आणलं. एवढ्या दिवस मोबाईलवर पाहत होतो आपण, तो माणूस जर गावात मिळत असेल तर आनंद आहे का नाही?
आनंद आहे का नाही, मानलं पाहिजे आपण, आनंद मानला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. निगेटिव्ह माणसं विनाकारण दुःखी राहतात. कारण नसताना दुःखी राहणारी माणसं म्हणजे निगेटिव्ह विचार करणार. काय फायदा आहे? एकाच्या पोटात दुखायला लागलं, म्हणलं कधीपासून, म्हणे शेजाऱ्यानं गाडी घेतल्यापासून. म्हणलं इलाजच नाही याला, इठाला काय उपयोग आहे महाराज? हे बघा, चुका काढायच्या म्हणलं कशातही निघत राहतात. चूक काढाय काय जास्त लागतं. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, बरोबर आहे ना? पण ते एसट्या फुकट केल्या, पण त्याच्यात एक गोंधळ झाला बघा. मागं 7-8 महिने 10 महिन्यापूर्वीची ती योजना आहे. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं तुम्हाला? बरोबर आहे ना? नवरा म्हणे अरे तू मोठी गावा झाली, म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. याने ते वय वाढून घेतले ना. 10 वर्ष 65चं किती केलं? 75. बरं आता मला सांगा, कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे. आधार कार्डवर एकूण 5 तसेच ठेवायचे, 6च्या जागी 7 करायचे. कार्डावर काय बदलणं सोपं आहे. तोंडावरचं वय कसं वाढवणार? बरोबर आहे ना? यंदाचा उच्चांक आहे पंढरपूरचा, 27 लाख लोक पंढरपूरला वारीत होते. ही सगळी फुकटच्या एसटीची कृपा आहे. बरोबर आहे? पण आता ऐका, ते कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्याचं तोंड कसं असतं पहा. आणि ते असं करत. खरंय, ती अशीच क्रिया असते बरं का. खरंय, तिला कळत आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. मग ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला? कार्टाकडे पाहि ना. हा, कार्टाकडे पाहि ना. अधिकारी येडा आहे खाली आलं, बापाची एसटी असल्यावाने करायला लागला. कामाला हे तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं ना 75ला फुकट, मग जळाले का डोळे तुये? लिहिलंय ना 75, तिच्यात भाषेत सांगायला बरोबर. लिहिलं 75, चल फाट. आता त्याला वाटतं बाय कशाला बोलायचं, आपण लिहिलेलं आहे ना, आपल्याला गरज काय आता. ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला या विचारायचा. पण यांना काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे हरे हरे. जिन वय वाढून घेतलं ती थोबाड जोडून घ्यायला लागली. आता माय कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आता. विठाला चुका काढायच्या मानल्यावर कशातही निघतात. कशात? त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. मीडियावाल्या एका बाईला म्हण, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धाडाचा निर्णय नाही हा. काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना. हा हा, आता लक्षात. चूक काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंताने गर्भात प्रवेश केला आणि भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. सर्वांनी हात वर करायचे. सर्वांनी, महिला पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, याडी याडी हात उपरलं. सांभळो कोणी? बाटी घालतो काय? ठीक आहे. हा बेन, चला करा हात वर आणि छान भजन म्हणा. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण,
पूर्वती करतात. आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवारचा दिवस. आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. ऐका बरं का, अभंग आपला गोकुळाकडचा आहे. भगवंताचं प्रागट्य मथुरेमध्ये झालं, टोपलीमध्ये टाकलं आणि टोपलीमध्ये टाकून गोकुळात घेऊन आले. तिथल्या मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहिजे नाही, गोकुळात काय झालं तेच तुकाराम महाराज आजच्या अभंगात. कृष्ण दुष्टाचा सुटला. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक होती, महाराज म्हणले त्यांना आता भीती वाटायला लागली. दुष्टाचळ काप सुटला. तर त्या गोकुळामध्ये किती आनंद आहे. महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंत पार, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गवळणी जायच्या, मुलाला पायच्या, बाहेर येऊन चर्चा करायच्या. पहिला पहिला
मानाच नाही महाराज ते काय शिजू देणार आहेत का आपलं, बरोबर आहे का नाही. महाराज म्हणले पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिली या वेदला. गवळणी जायच्या मुलाला पाहिच्या, बाहेरून चर्चा करायच्या काय सुंदर मुलगा है, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर हो. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर तो किती सुंदर असेल बरं. त्यानं बनवणारा जर एवढा, त्याने बनवलेला जर एवढा गोड गाऊ शकतो, बनवणारा किती गोड असेल आहे का. महाराज म्हणले त्याच्यासारखं गोड. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट, चंदनाचे ओटे, कस्तुरी मळवट, चंदनाचे ओटे, राजस सुकुमार मदनाचा. त्याच्यासारखं सुंदर या जगाच्या पाठीवर कोण नाही. म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला, काग बग रिठा माळीला बाळपणी, अवघी दैत्य खाणे बुडविली, दुष्टाचळ काप सुटला. म्हणजे कृष्ण म्हणजे कोण, होता कृष्णाचा अवतार, आनंदे करती घरोघर सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदी नाचती तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, आनंदे करती घरोघर विठोबा. सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदे करती घरोघर. सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे. जसं गोकुळामध्ये घडलं तसं तसं त्याचं वर्णन केलेलं आहे. लक्ष द्या, वेळ आपला संपत आलेला आहे. 5 मिनटं घेतो. असं नियोजित वेळ 12 ते 2चीच आहे आणि 2 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. एक 5 मिनटं अजून घेतो. मला महाराजांनी सांगितलं, सोपान महाराजांनी, की भोजनाचा मोठा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं वेळेत व्हावं. 5 मिनटं घेतो आणि झालं. उद्याचाच दिवस मध्ये आहे, परवा मी पुन्हा येईन, बरोबर आहे ना. मी माझं सांगतोय, तुम्ही फडणवीसाकडे जाऊ नका. मी पुन्हा येईन. आपल्या शिवाजी महाराजांच्या मठावर परवाच कीर्तन आहे, त्याच्यामुळं परवाही मला ऐकायचंच आहे. मग जास्तीचा वेळ न घेता जाता जाता एवढंच आहे. अतिशय गोड उत्सव भगवंतानं नंतर रांगायला सुरुवात केली. खोड्या केल्या, अनेक खोड्या भगवंताने केल्या. लक्ष द्या, नंतर गायी चारायला जातात. खेळून खेळून दमल्यानंतर मग खांदीभार पोटी भूक गाय खेळायचे सुख एकत्र येतात. आणि ऐका, आता भगवंताला गायी एकत्र करायच्या, मग सांगितलं आपापल्या गायी वळून आणा. आता गायी कोणत्या, गोकुळ कोणतं, काला कोणता. 1च मिनटं लक्ष द्या माझ्याकडे. शरीर म्हणजेच गोकुळ, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राख मनेरी, देवाई मन रूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो. भगवंतानं गायी एकत्र करायच्या असल्या की आपली बासरी वाजवायची. धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले. हर की मुरली बाजे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर.
हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मुरली महाराष्ट्रभर लोकांची ओळख याच प्रमाणानं झाली त्यांच्या. मग कोणी जर म्हणलं कैलास महाराजाला आणायचं पवार, एखाद्याला नाव येत नाही पण ते भजन आठवतंय. कोणी म्हणतात ते सुदबुदवाला आणा ना, बरोबर आहे ना, काय बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा, काही काही कोडवर्ड असतात ना, काही लक्षात ठेवा. तसं याच आवाज ह्या प्रमाणानंच त्यांनी महाराष्ट्राची सुदबुद हरवली बरं का. अतिशय गोड. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. भगवंतानं सुंदर बासरी वाजवली, सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय, चोरुनिया माय नवनी तानावे तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू तुरी मज पाया वेगळे. आता माझ्या घरी कोणी नाही देवा, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा शिका दिली वांगुली रे. अरे आमची घोंगडी तूच विणलेली आहे ना, तुझी चांगली विणली ना आमची आशिका विणली. आता एक खूप मोठा अर्थ आहे याच्यामध्ये, पण बस देवा आमची ही शिदोरी तुझ्या जवळ आहे. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि खडकावर बसले. खडकी सोडियेल्या मोठा, आजचा दही काला गोमाटा, सर्वांच्या मुखामध्ये तो काला दिला. एकमेका देव मुखी, सुखे घालो हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काय काल्याचे याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, म्हणाल तो हरी. भगवंतानं सुंदर असा काला एकमेकाच्या मुखात दिला. तोच कालाज आपल्या सगळ्यांच्या एकमेकाच्या मुखात आपल्याला घालायचा आहे. आणि गेले 3 दिवस झाले आपण हा उत्सव या ठिकाणी आनंदात पार पडत आहात. आज त्याची सांगता झाली आणि संध्याकाळी
मोतीराम महाराजांच्या काही फडाची पद्धत आहे. काला झाल्यावर एक कीर्तन रात्री असतं. जसं पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली की माणसं 5 ओव्या पुन्हा वाचून ठेवतात की पुढं सुरुवात करायची. तसं आपल्या पुढच्या वर्षीची आठवण म्हणून संध्याकाळी एक कीर्तन आपलं आहे. आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांचं सायंकाळी कीर्तन आहे. आपण याही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. सायंकाळचं कीर्तन झालं की परवा पुन्हा गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपले महंत मठाधिपती शिवाजी महाराज दैफळे महाराजांनी मठावर त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तिथंही माझंच कीर्तन त्यांनी आयोजित केलेलं आहे. म्हणजे पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग येणारच आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण हा उत्सव या ठिकाणी चालू केला. ज्यांना ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही त्यांना आसोल आंब्याला येता आलं तरी प्रति पंढरपूर या ठिकाणी आपण अनुभवतो. पंढरपुरात जाऊन तर हेच आहे ना, महाराज म्हणले चंद्रभागेचं स्नान करायचं आणि विधी तो हरिकथा, तिथं भजन करायचं. दुसरं पंढरपुरात जाऊन तरी काय. इथं जरी आपण ते भजन ज्यांना जाता येईल त्यांनी नक्की जा, पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी या उत्सवात सामील व्हा. अतिशय सुंदर उत्सव. आणि बघा ना, म्हणजे सप्ताहापेक्षाही जास्त माणसं आज इथं आहेत. सप्ताहापेक्षाही जास्त माणसं आहेत. म्हणून तुम्हा सर्व गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. आमचे हरिभक्तपरायण राजूभाऊ घुगे यांच्याकडून आज कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आता कोणी म्हणाल 2-3 वेळ त्यांचं नाव घेतलं, बाबा तू दे, पुढच्या वर्षी तू घेतो. आपल्याला काय वावडं आहे का काय त्याच्यात काय. बरं आता तुमचं घेऊन करू तरी काय, बरोबर आहे ना. आता त्यांचंच घेणं आहे मला, ऐका नाही, लक्षात ठेवा. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. आणि हे बघा, परमार्थामध्ये खर्च करण्यासाठी त्याला संस्कारच लागत असतात. कोणी विचार केला असता एवढा सभा मंडप गावाला बांधून दिल्यापेक्षा एवढं कोणाला तरी व्याजान देऊ आणि त्याच्यातून काय मिळालं, बरोबर आहे ना. एवढी सोपी गोष्ट नसती. परमार्थामध्ये खर्च करण्यासाठी आपली पूर्वजन्मीची पुण्याही लागत असते. आणि कुणाचाही पैसा सत्कर्मात खर्च होत नाही. कोण वकिलाला कोटी कोटी देईल पण इकडं पंगत घालणार नाही. लक्षात येते माझं बोल. कोणी वकिलाला कोटी कोटी रुपये देतील केसमधून सुटण्यासाठी, पण इकडं पंगत द्या म्हणलं तर देणार नाही, येणार नाही त्याचा पैसा इकडे. लक्षात घ्या. म्हणजे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं म्हणून माणसाच्या हातून सत्कर्म घडत असतं. एवढी सोपी गोष्ट नसते. महाराज म्हणतात पुन्हा एकदा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य मिळावं आणि तुमच्या हातून ही सेवा घडत राहावी अशी भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा जाता जाता सगळ्यांना एकच विनंती आहे, प्रेमानं राहा, सौजन्यानं राहा. बस काही क्षणाचं माणसाचं आयुष्य आहे, काही क्षणाचं माणसाचं आयुष्य, बरं का. लक्षात ठेवा, याच्यानंतरचा वेळ आपल्या हातात नाही आहे दादा. म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे, काय गावकी भावकी काय तुमचं जे असेल ते सोडून द्या आणि प्रेमानं राहा. बस प्रेमानं राहा, एवढंच मी जाता जाता तुम्हाला संदेश देईल. आणि एक सगळ्यांची इच्छा आहे की आपण ते आईची कविता म्हणावी. तेवढी 2 मिनिटात म्हणतो आणि थांबतो. सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है। माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सकता। कोई कहे दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ।
कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालता तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापाशी मेघ आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार ते गणेश महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. अतिशय सुंदर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. 5-10 मिनटं जास्त झाली. जास्त होण्याचं कारण एक असतं, चांगली गायक वादक असली की वेळ थोडासा वाढूनच असतो, जात असतो. तसं तर मी बोलायला 1ला सुरुवात केली, बरोबर आहे ना. 1ला 5 मिनटं कमी होते तेव्हा माझं वक्तव्य चालू झालं. पण पूर्ण जर कीर्तन आपण पाहिलं तर ते 12:30 ते 2:30 असं वेळ झालेला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि वाणीला विराम. साऊंडसाठी एकदा टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर. आमचे दत्ता महाराज सगळ्यांचे लाडकेच आहेत आणि गोड साऊंड लावलं त्यांना बी. महाराज आपल्याकडे कोण आहेत साऊंडला? कोण आहेत? चांगले आहेत ना? बघा आता लोक नादायला चांगल्या लागलेत, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, तुका मने हाती टोका निघुनीने दिये का कंठी धरला कृष्णमणी अवकाजनी प्रकाश वाकोडिया ब्रह्मादिका उत्तम लोकादास तुकामणी भूमंडळी आम्ही बळी विरगाडे ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुझे देखील गुरुवारी कपहरे ते सापडले तुकामणे भोग गेला निवारीला गोविंदा देव वाळती प्रधानी मुक्ता वाळती परमानंदा मामणी केशवा तेरे कोणी नाही कोणत्या युगे 28